मोटिवेशनल व्हिडिओ. भगवद्गीता, प्रेरणादायी विचार जे तुमचे जीवन बदलतील. 1. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. 2. कर्म हाच अधिकार. मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात सफल प्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते, असे भगवद्गीता ग्रंथात सांगितले जाते. 3. कोणाचाही द्वेष करू नका. एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 4. कर्म करणे अत्यावश्यक. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो, असे सांगितले जाते. 5. संयम आणि नियंत्रण खूप गरजेचे. दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्य वचने आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते. 6. श्रद्धा, सबुरी विश्वास ठेवा. जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, असे सांगितले जाते. 7. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. 8. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. 9. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. आयुष्य हा एक रस्ता आहे. मस्तीमध्ये चालत राहा. चढ उतार तर येतच राहणार. तुम्ही फक्त गेअर बदलत राहा. 9. हुशार व चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. याउलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रू मानत असतात. 10. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. 11. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय. तडजोड करायला ज्ञान लागत नाही, तडजोड करायला मात्र शहाणपण लागते. 12. परंतु
कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. 13. प्रेम माणसावर करा, त्यांच्या सवयीवर नाही. नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर, पण त्यांच्यावर नाही. विसरा त्यांच्या चुका, पण त्याला नाही. कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. धन्यवाद.